हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललो चिरनेर गावामध्ये। चिरनेर गावामध्ये असा एक डेकोरेशन साध्य केलेला आहे तिकडच्या मंडळाने की तो डेकोरेशन बघल्यानंतर तुमचं डोळ्यातनं पारणं फिरणारं डेकोरेशन आहे। तर आम्ही चाललो आता चिरनेर गावामध्ये तो डेकोरेशन बघायला। चला या व्हिडिओमार्फत तुम्ही पण या। चला आता चाललो चिरनेर गावामध्ये। आम्ही आता चिरनेरला जाता जाता आम्हाला रस्त्यामध्ये एक अक्कादेवीचं मंदिर दिसलेलं आहे। तर आम्ही जातो आता दर्शन वगैरे घेतो तिथं पण। चला या। चालू आम्ही पुढं पण एक मंदिर आहे, इंद्रायणी आईचं मंदिर आहे। तिथं आम्ही जात नाही कारण तो भरपूर वर आहे। तर आम्ही तिथं जात नाही, फक्त तुम्हाला जागा म्हणजे रस्ता दाखवतो कुठनं काय जाणार आहे। तर चला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। वर इंद्रायणी आईचं मंदिर आहे, जाऊ शकता इकडं। आम्ही काय जात नाही कारण भरपूर वर आहे। आम्ही चाललो आता चिरनेरला, आम्हाला चिरनेरला जायचं आहे। तर चला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर चला पहिले तर आलोय चिरनेर गावामध्ये महागणपतीचं दर्शन घ्यायला। तर चला या। पहिलं तर चिरनेर गाव हा 3 कारणांमुळे खूप प्रसिद्ध आहे। पहिला तर चिरनेर गावाचा महागणपती, दुसरं जंगल सत्याग्रह हा याच गावात झालेला, आणि तिसरं तर नवरात्रीमध्ये युनिक डेकोरेशन म्हणजे दरवर्षी काही ना काही युनिक डेकोरेशन या चिरनेर गावामध्ये साध्य केलं जातं। तोच यावर्षी एक युनिक डेकोरेशन आम्ही बघायला आलो। तर चला तुम्हाला पण दाखवतो या चिरनेर गावामध्ये काय युनिक डेकोरेशन साध्य केलं।
रूप तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटणार आहे. त्यांना आपण 3.5 शक्तिपीठे बोलले जातात. तर तेच 3.5 शक्तिपीठ तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटणार आहे चिरनेर गावामध्ये. चला तुम्हाला त्या 3.5 शक्तिपीठाचं दर्शन दाखवतो. चला या. तुम्ही बघू शकता पहिलं तर कोल्हापूरची महालक्ष्मी तुम्ही बघू शकता रूप एक नंबर रूप साकार केलेलं आहे. तर भावानं दुसरं बघू शकता तुम्ही तुळजापूरची आई भवानीचं रूप सुंदर असं साकार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता एक नंबर रूप वाटतंय. एक नंबर डेकोरेशन सुद्धा आहे. तर तिसरा रूप म्हणजे माहूरची रेणुका माता. तर रेणुका माताचं रूप साकार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता माहूरची रेणुका माता. आणि चौथं रूप म्हणजे नाशिकची सप्तशृंगी माता. सप्तशृंगी मातेचं साकार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता एक नंबर रूप वाटतंय. नवरात्र उत्सव चिरनेर रांजणपाडा या मंडळाने साकार केलेला आहे. तर एक नंबर डेकोरेशन वाटतंय. तुम्ही या नक्की भेट द्या. चिरनेर गावामध्ये डेकोरेशन कडक वाटते. एक नंबर वाटते. चला आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे. तर आता चाललो आम्ही घरी.